जितू नाना जरा पाय वरती घ्या. तिथं बसलेले सगळे परत परत नको सांगायला. सलीम चाचा पायवर घ्या. सोन्या हाताची घडी काढ आणि मागे सरवायच. 2 धावा. श्रीराज जंबोचे संघ मालक निखिल जाधव यांच्या बॅट मधून 2 धावा. रोहित मांढरे आणि निखिल जाधव सुरुवात करताना श्रीराज जंबो संघासाठी आणि पहिला षटक टाकताना सूरज जाधव. चला निखिल जाधव वेळ नाही. आणि हा चौकार रोहित मांढरेच्या बॅट मधून. आयोजक संयोजक खेळाडू फलंदाज गोलंदाज सगळ्या क्षेत्रात काम करणारी पोरं. सूरज जाधवचे चांगली गोलंदाजी. आताची 1 धाव. निखिल तुम्ही सांगू नका, पंच सांगतील 1 धाव आहे का 2 धावे. हे समर्थ माग बसा. साई माग सरकून बसा. काय 1 षटक 9 धावा झालेले आहेत श्रीराज जंबो 11 संघाच्या. दुसरं षटक घेऊन आलेला आहे गौरव जगताप. 2 धावा. निखिल जाधव यांच्या बॅट मधून 2 धावा. अरे मस्त बॅटिंग बघितलं का. संघासाठी स्वतः संघ मालक जबाबदारीने खेळताना 4 धावा आल्या. बघा तो बॉल गेलेला सापडतोय का नाही तर दुसरा बॉल द्या. दुसरा बॉल द्यायचा आहे का पंच. चला दुसरा बॉल द्या. द्या की तिथला बॉल. चौकार या ठिकाणी श्रीराज जंबो 11 स्वतः संघ मालक जबाबदारी खेळताना बघा बॅक टू बॅक 2 चौकार आले. संघाची धाव संख्या 4-4 न वाढतीये. एक 2 मिनिटं पंच. त्या ताईंला सहकार्य करा. काय गाडी त्यांची बंद पडली काय झाले बघा एकदा. चला चालू करा. रोहित मांढरे बाउंड्री. हे बॅक टू बॅक बाउंड्री. किती बॉल झाले. ओव्हर झाली का.
दुसरं षटक गौरव जगताप या ठिकाणी टाकताना काय वाईट बॉल आहे. एक धाव हो ना. 2 षटक या ठिकाणी 26 धावसंख्या झालेली आहे श्रीराज जम्बो 11 संघाची. आणि श्रीराम वॉरियर संघासाठी विक्रम जगताप घेऊन आलेले तिसरं षटक. रोहित मांढरे या ठिकाणी जबाबदारीने संघमालक निखिल तानाजी जाधव आणि रोहित मांढरे दोघंही खेळताना धावसंख्या चांगली उच्चांकी केलेली आहे. आत्ताच्या 2 धावा आत्ताच्या. चांगल्या प्रकारे एक धाव घेतली रोहित मांढरेच्या बॅट मधून. ही पोरं चांगली खेळणार आहेत बघा. यांना सांगायला लागत नाही कुठून बॉल येतोय कसा मारायचा आहे कुठल्या बॉलला किती रन काढायचे आहेत. बघा 2 धावा आल्या स्वतः संघमालक निखिल जाधव यांच्या बॅट मधून. आता या बॉलवर नजरा बसलेल्या आहेत त्यामुळे गोलंदाज कसाही टाकू देत बॉलला बॅट लागतोय. हे बघा नो आहे नाही त्याचा डिसिजन अंपायरला देऊ द्या. विशाल खरात आणि युवराज शिंदे दोघेही वाई क्रिकेट क्लबसाठी चांगले उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपण पंच म्हणून बोलावलेत. ते सांगतील बॉल काय नो आहे का नाही. आत्ताची एक धाव घ्या. तिसरं षटक या ठिकाणी चालू विक्रम जगताप यांच्या हातून. चांगली फिल्डिंग बघा या ठिकाणी गौरव जगताप कडून. आणि आत्ताची थांबा पंच सांगतील 2 केल्यात का 4 केल्यात. एक नो बॉलचा रिव्ह्यू बघायचा आहे अजून. अंपायर देतील त्याच रन. एक नो बॉलचं फक्त बघा तिथल्या बॉक्स मधल्या 2 रन ना सर. 2 टाका. रॉबिन सरांनी सांगितले 2 रन फक्त नोच बघायचंय. ती लाईन दिसत ना इथे झाडू आहे ना त्यानं जरा नाहीये नो. हा नाहीये नो बॉल. एकदा बॉलरला विनंती ते पायानं हे करा म्हणजे लाईन दिसल. गणेश मोरे या ठिकाणी या जरा तुमचं सहकार्य पाहिजे. या ठिकाणी हे लाईन आउट टाकायचंय परत एकदा. अंग तसं बघा प्रत्येक वेळी कष्ट करायची गरज नसते. कधीतरी स्मार्ट काम केलं की असं लगेच बघा कसा दिसायला लागला बॉक्स. स्कोर 3 षटक 37 धावा. बघा प्रत्येक वेळी कष्ट करायची गरज नसते. स्मार्ट काम केलं की काम पटकन होतात गोष्टी अचूक दिसतात. हा रोहित मांढरे तुम्ही क्लोज पाळा म्हणजे डिसिजनला प्रॉब्लेम यायचा नाही. दोन धावा आत्ताच्या. अजित जगताप 4थं षटक आपल्या संघासाठी श्रीराम वॉरियर साठी घेऊन आलेले आहेत. थोडस धावताना काळजी घ्या. एक धाव आत्ताची. आणि आउट. रोहित मांढरे आउट झालेला आहे. त्रिफळाचीत अजित जगताप चांगली गोलंदाजी करताना
आणि आता आलेला आहे खेळाडू कॅप्टन श्रीराज जम्बो 11 संघाचा अमित जगताप. आताचे किती धाव पंच? एक धाव. आताची एक धाव आहे. आताचा नो बॉल आहे. सावकार निखिल जाधव यांच्या बॅट मधून चांगली धावसंख्या या ठिकाणी आपल्या संघासाठी उभी करताना 4 षटक धावा झालेल्या आहेत. 49 श्रीराज जम्बो 11 संघाच्या 49 धावा, 4 षटक पूर्ण. श्रीराम वॉरियर संघ क्षेत्ररक्षण करताना सचिन जगताप यांना दिलेली आता गोलंदाजी. शेवटचं षटक या इनिंगचं शेवटचं षटक. चला पुढचा संघ जो आहे भैरवनाथ 11 स्कोर झालेला 49 रन. रिव्ह्यूचा नो बघायचा आहे का? कोणी बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय का? आयोजक विकास जगताप, मुकुंद येवले. विकास या ठिकाणी पंचांनी काय निर्णय दिलाय? नो बॉल. सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे बघा. अजित जगताप यांची हाईट असून सुद्धा ती हाईट कन्सिडर करून या ठिकाणी वाकल्यानंतर बॉल टाकल्यानंतर तो बॉल नो दिलेला आहे. सगळ्यांना संघांना ही शिकण्यासारखी गोष्ट आहे, ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे की जर वाकून बॉल टाकला तर तो नो देण्यात येतो या ठिकाणी. चला पुढची मॅच आहे भैरवनाथ 11 वर्सेस पॉवर हिटर्स. निखिल जगताप वारंवार सूचना देऊन सुद्धा तुम्ही नो नो करताय. तुम्हाला या ठिकाणी वॉर्निंग देण्यात येते. जर तुम्ही आता इथून पुढे बोलला तर तुमच्या संघाला पेनल्टी देण्यात येईल. आत्ताच्या 5 धावा घ्या. स्कोर झालेला आहे 55 रन. या ठिकाणी आउट. 4 षटक धावा झालेले आहेत 55. दिवस मावळतोय तसा स्कोर होतोय बघा चांगला.
सचिन जगताप शेवटचं षटक या ठिकाणी श्रीराम वॉरियर संघासाठी घेऊन आलेले आहेत. अमित जगताप वाईड आताचा 1 धाव 2 धावा वाईड +1. दोन धावा आताच्या. ही विकेट आहे. सौरभ मांगडे आउट आहे. अक्षय जगताप बाहेर जावा ग्राउंडच्या बाहेर. आणि हा उचलून मारला कॅप्टन अमित जगताप आउट. चला लवकर भैरवनाथ 11 वर्सेस पॉवर हिटर्स. थांबा 2 मिनिटं. ही विकेट दिलेली आहे. काय कोणाला रिव्ह्यू घ्यायचा आहे का? नाही ठीक आहे चला. विकेट अक्षय जगताप आउट. संघ मालक अक्षय जगताप. चांगला चेंडू मारला या ठिकाणी सॅमीने. आणि अभि गायकवाड लेफ्ट हँड बॅट्समन शेवटच्या षटकात खेळायला आलेले आहेत. चौकार या ठिकाणी आलेला आहे. अजित जगताप ऐका मगाशी पण निखिलला मी 2 वेळा सांगितलं तो नो म्हणला बॅटिंग करताना. यांना 3 रनांची पेनल्टी द्या काय प्रॉब्लेम नाही. ऐका तू 2 वेळा बोललास निखिल. मी बोललो 2 वेळा. थांबे तुम्ही पण बोलू नका. मगाशी पण बोललो मी निखिलला पण सांगितलं होतं तुम्ही कमिटीने डिसिजन घ्या. मी माझ्या वैयक्तिक याचं सांगतोय की तुम्हाला 3 रनांची पेनल्टी द्यायला पाहिजे. पोरं तुम्ही पुढे येताय. मी वारंवार सांगतोय मागे सारखा. ऐका हा डिसिजन कमिटीने घ्या पूर्णपणे. ऐका 2 मिनिटं ऐका कमिटी आणि व्हाईस कॅप्टननीच या गोष्टीमध्ये डिसिजन घ्या.
काय विकेट आहे का? भूषण जगताप आउट. श्रीराम वॉरियर्सचा एक अजून फलंदाज बाद. पुढचा फलंदाज आलेला आहे सचिन जगताप. बघा हा संघर्ष करणारा संघ आहे श्रीराम वॉरियर्स. मॅच कशी का असना लढतोय खेळतोय, जिद्द आहे त्यांच्याकडं. दोन धावा आत्ताच्या. निखिल जाधव स्वतः संघ मालक गोलंदाजी करताना. अक्षय जगताप संघ मालक चांगलं क्षेत्ररक्षण. कधीचा नव्हे कुठला बॉल नव्हे आत्ताचा का? बघा 2 मिनिटं. हाच श्रीराज जम्बो इलेव्हनचा संघ आहे ज्यांनी पेनल्टीमध्ये 3 रना त्यांच्या स्वतःच्या दिल्या. आणि हाच संघ आहे बघा त्यांचा व्हाईस कॅप्टन आहे रोहित मांढरे. त्यानं स्वतः हा बॉल नो दिलेला आहे. हा डिसिजन त्यानं स्वतः दिलेला आहे. आणि याला म्हणतात खेळाडू वृत्ती. ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे असली पाहिजे. त्यांच्या संघाचा व्हाईस कॅप्टन आहे, त्याच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. बघा स्वतःच्या 3 रन दिल्या पेनल्टीमध्ये आणि आताचा डिसिजन सुद्धा दिला की बाबा नो बॉल आहे तर नो बॉल आहे. चांगली बॉलिंग बघा निखिल जाधव यांच्याकडून. निखिल जाधव वारंवार 2 धावा. चांगली खेळाडू वृत्ती आहे तुमच्याकडे. स्कोअर सांगतो 27 धावा. झाली. शेवटचं षटक. आत्ताच्या धावा किती? 4. चौकार आहे बघा. सौरभ मांगडे शेवटचं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. आणि ही विकेट डायरेक्ट टाकला. बॅट्समन बी डायरेक्टच टाकला. प्रथमेश नवले श्रीराम वॉरियर्स संघासाठी फलंदाजी करायला आलेला आहे. बघा या गोष्टी सर्वांनी शिकल्या पाहिजेत. खेळाडू वृत्ती याला म्हणतात. चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर म्हणायला शिकलं पाहिजे. आताचा चौकार प्रथमेश नवले यांच्या बॅटमधून श्रीराम वॉरियर्स संघाचा धाव संख्या 4 ने वाढवताना. अजून एक चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण रोहित मांढरे यांच्याकडून. एनर्जी ड्रिंकची गरज आहे वाटतं. आत्ताचा वाईड. 1 धाव अतिरिक्त. चौकार. अजून एक चौकार. डेड बॉल आहे का? याच्या अगोदरच्या 2 रन आहेत आणि आत्ताचा डेड बॉल आहे. चाळीस धाव संख्या झालेली या ठिकाणी. आत्ताचा अजून एक 4. 44 धावा. आताचा नो बॉल आहे. अंपायर आत्ताचा काय बॉल आहे? नो आहे नाही ना? शेवटचं षटक आणि धाव संख्या झाली 44. श्रीराज जम्बो इलेव्हन संघाचा अभिनंदन. विजयी संघ मॅच विनर. चला भैरवनाथ 11 वर्सेस पॉवर हिटर्स. चला पॉवर हिटर्स संघानं त्यांचे 2 फलंदाज या ठिकाणी पाठवायचे आणि भैरवनाथ